नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, अ, तुकाराम मुंडे सर यांनी FDA कमिशनर ॲज अ चार्ज घेतला आणि त्याच्यानंतर फार्मसी क्षेत्र असेल, ठीक आहे, किंवा मेडिकल स्टोअर असेल, रिटेल, होलसेल, मॅन्युफॅक्चरिंग सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची कडक शिस्त याचा परिणाम आपल्याला दिसायला लागला. पण लक्षात घ्या, जे लीगल काम करतात, जे कायदेशीर काम करतात, त्यांना कुठंही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. पण जे बेकायदेशीर काम करतायत त्यांना नक्कीच चाप बसणार आहे आणि लोकांच्या आरोग्याचं आणि हिताचं काम त्या ठिकाणी होणार आहे. तर मेडिकल स्टोअर रिलेटेड आता तुम्ही बघितलं असेल, तुकाराम मुंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच ठिकाणी FDAनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. तर लक्षात घ्या, आपण आपलं काम कायदेशीर करूयात, ठीक आहे, लीगल करूयात. बाकी ज्यांना इल्लीगल काम करायचं आहे, काही अधिकारी इन्व्हॉल्व असतील, काही रिटेलवाले असतील, होलसेल असतील, त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. चांगलं काम आपल्याला ह्या लोकाभिमुख काम म्हणूया आपण, किंवा चांगलं काम समाजासाठी, लोकांसाठी आपल्याला आपल्या माध्यमातून करायचं आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं कायदेशीरदृष्ट्या मेडिकल स्टोअरमध्ये कशा पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त फार्मसी च्या सगळ्या रिटेल आपल्या स्टोअरना किंवा होलसेलवाले असतील त्यांना सगळ्यांना तुम्ही काय करायचं आहे, त्या ठिकाणी सेंड पाठवायचं आहे. लक्षात घ्या की मेडिकल स्टोअर चालवत असताना काय काय गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं आपलं मेडिकल स्टोअरमध्ये, ठीक आहे, आपण ज्या ठिकाणी मेडिकल स्टोअर असेल त्याच्या प्रथम दर्शनीमध्ये सगळं दिसेल असे आपले सगळे लायसन्स आपण लावले पाहिजेत. ठीक आहे, जे काही लायसन्स असतील ते सगळे लायसन्स, त्याच्यामध्ये तुमचं ड्रग लायसन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं फूड लायसन आहे, त्याच्यामध्ये तुमचं मेडिकल ड्रग्स, त्याच्यामध्ये तुमचं मुंबई शॉप ॲक्ट लायसन आहे, ठीक आहे. ते सगळे लायसन्स त्या ठिकाणी दिसतील अशा भागामध्ये लॅमिनेशन करून लावा. दुसरी गोष्ट, तुम्ही जे काही रजिस्टर फार्मासिस्ट असेल किंवा जो काही प्रोप्रायटर आहे, तुमचा मालक जो दुकानाचा आहे, स्वतः फार्मासिस्ट असेल तर वेल अँड गुड. तर त्यांनी काय करायचं, त्यांची सगळी फाईल व्यवस्थित मेंटेन करायची. त्याच्यामध्ये त्यांचे डॉक्युमेंट्स असतील, ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट्स, सगळे लायसन्स जे त्याच्या सगळ्या कॉपीज, हे सगळं काय करायचं फाईलमध्ये मेंटेन करायचे. ते आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. कोणताही अधिकारी आला तर त्याला पहिल्यांदा आपल्याला डॉक्युमेंट विचारले तर ती फाईल आपल्याला त्याला देता आली पाहिजे, ज्याच्यामध्ये सगळे अपडेटेड डॉक्युमेंट्स असतील. दुसरी गोष्ट, ठीक आहे, लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दुसरी गोष्ट, आपल्या मेडिकल स्टोअरमध्ये, ठीक आहे, जे काय आपलं मेडिकल स्टोअर आहे, आपण जिथं वेगवेगळे सेक्शन्स असतात त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर शेड्यूल एक्स जे आहे ते जर सेपरेट करता आलं तर अतिउत्तम. नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉफिक ड्रग्ससाठी सेपरेट रखाना करता आला आणि तिथं जर तुम्ही मेंटेन करत असाल तर ठीक आहे. जर तुम्हाला जनरल काउंटर असेल आणि जर डॉक्टर अटॅच नसतील तर ह्या भानगडीत पडू नका. हे नार्कोटिक्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस जे आहेत ते मेंटेन करू नका. 2 पैशासाठी तुम्ही लोकांच्या आयुष्याशी आपण खेळू शकत नाहीत. प्रिस्क्राईब ड्रग आहेत ते, तर तुम्ही जर अटॅच असेल, डॉक्टरची चिठ्ठी असेल तरच मेंटेन करा. उगाच इल्लीगल काम कुणीही करायचं नाही आपल्याला, ठीक आहे. तर सेपरेट करता आलं तर करा. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की एक्सपायरी जी आहे, ठीक आहे, एक्सपायरी जी आहे ती एक्सपायरी आपल्याला काय करायचं, सेक्शन सेपरेट करायचं आहे. आणि नंतर एक्सपायरी जे काही आपण डिस्कार्ड करू, ठीक आहे, किती वर्षासाठी ठेवायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे कायद्यानुसार, ठीक आहे. तर ते एक्सपायरी जे आहे त्याचं सेपरेट तुम्ही त्या ठिकाणी मेंटेन करता आलं तर ते करायचे. दुसरी गोष्ट, आपले जे रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज जे आहेत, ठीक आहे, तर फ्रीजमध्ये आपण आपले जे काही इंजेक्टेबल्स येतात ज्याच्यामध्ये 2 ते 8 इन्सुलिन असेल किंवा अजून काही इंजेक्शन्स असतील ज्यावरती मेन्शन केलेलं असेल 2 to 8 डिग्री सेल्सिअस, डू नॉट फ्रीज असं सुद्धा मेन्शन केलं असतं. म्हणजे आतमध्ये आपल्याला डीप फ्रीजमध्ये किंवा बर्फाच्या रखान्यामध्ये ठेवायचं नाही, तर थंड ठेवायचे 2 ते 8 मध्ये. हे सगळे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्या लेबलवरती जे काही आपल्याला मेडिसिन आल्या त्याच्यावरती बघून तुम्ही ते त्या ठिकाणी स्टोअर करू शकता. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी अलाउड केल्या जात नाही वॉटर बॉटल्स, ठीक आहे. तर पाण्याच्या बॉटलसाठी जर सेपरेट करता आलं तर बघा, कारण की पाठीमागं एक ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टरनं ऑब्जेक्शन घेतलं की पाण्याच्या बॉटल, आता खरं तर ही ऑब्जेक्शनची गोष्ट नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे की रिटेल मेडिकल स्टोअरवरती ड्रग इन्स्पेक्टर आणि यांचं सगळं किती मोठं जाळं ह्याच्यावरती पेरलेलं आहे. तुम्हाला अडकवायचं असेल, तुमच्याकडून पैसे काढायचे असतील तर कोणत्याही माध्यमातून ते पैसे काढतील. पण आता लक्षात घ्या, तुमच्यासोबत तुकाराम मुंडे सर आहेत. कोणीही
इलिगलरित्या पैसे काढत असाल तर त्यांना त्यांची तक्रार करा त्या ऑफिसरची, तुम्ही भ्यायचं नाही आहे कोणाला आता आपल्याला, ठीक आहे. ही जेन जी जनरेशन आहे, कॉक्रोच पार्टी, कुणालाही भ्यायचं नाही आहे. लीगल काम करत असाल तर भीती बाळगूच नका, ठीक आहे. जर थोड्याफार गोष्टीला करू शकता. दुसरी गोष्ट, सगळ्या रॅकची स्वच्छता गरजेची आहे. 8 दिवस असतील, 15 दिवसानं ते रॅक एक एक साफ करत जर केले तुम्ही तर ते व्यवस्थित मेंटेन होतं. बाकी जर तुम्हाला कोणी विनाकारण प्रेशराईज करत असेल, तुम्ही जर नियमात काम करत असाल तर भ्यायचं काम नाही आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही उभा राहू शकता, ठीक आहे. आमचा तुम्हाला सपोर्ट असेल कॉम्पिटेटिव्ह फार्माचा. लक्षात घ्या, तुम्ही इलिगल जर तुम्हाला कोण त्रास देत, पण तुम्ही जर इलिगल वागत असेल तर आपण काही करू शकत नाही, हे इथं मेंटेन करा. ह्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी की कशा पद्धतीने, आता बघा ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचा रूल 1945 मध्ये काही नियम दिलेले आहेत, तर त्या नियमाच्या अनुषंगानं आपल्याला सगळं स्टोअर करायचं आहे. तर लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला काय काय नियम आहेत. पहिल्यांदा तर लक्षात घ्या की आपल्याला रजिस्टर मेंटेन करायचं. आता हे रूल 65 मध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात, रूल 65 मध्ये दिल्यात आपल्याला. आपल्या मेडिकल, आता लक्षात घ्या, रजिस्टर मेंटेन करायचे म्हणजे आता तुम्ही, तुमच्याकडे कम्प्युटर नसेल तर तुम्हाला मॅन्युअली रजिस्टरमध्ये सगळं लिहून ठेवावं लागेल. पण तुमच्याकडे जर कम्प्युटर असेल तर तुम्ही 2-2, 3-3 महिन्याचा कम्प्युटरमधून रिपोर्ट डाउनलोड करून फाईलला मेंटेन करू शकता. पण ज्यांच्याकडे कम्प्युटर नाही आहे त्यांना ही जुनी पद्धत आहे. पण आत्ता मला वाटतं ऑलमोस्ट लोक हे कम्प्युटर वापरतात, किंवा नसेल वापरत तर त्यांनी अशा पद्धतीने ठेवू शकता, मी सांगतो ते. आणि जे कम्प्युटरमध्ये सॉफ्टवेअर वापरतात, ठीक आहे, तर सॉफ्टवेअर जे वापरतात तर त्यांना काहीच अडचण येणार नाही, किंवा ऑलरेडी सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही जेव्हा सेल बिल मारता, ठीक आहे, तर त्यावेळेस हे सगळं रेकॉर्ड होत असतं आणि हे तुम्ही शेड्यूलनुसार तुमच्या सॉफ्टवेअरमधून शेड्यूलनुसार प्रिंट करू शकता. पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करणं गरजेचं आहे, सिरियल नंबर, ठीक आहे, डेट ऑफ सप्लाय. जर तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये रजिस्टरमध्ये मेंटेन करायचं असेल तर तुमच्या एका मोठ्या रजिस्टरवरती हे रजिस्टर मेंटेन करायचे. नेम अँड ॲड्रेस ऑफ प्रिस्क्रायबर, पेशंट नेम अँड क्वांटिटी. आता तुम्ही म्हणता हे सगळ्यांचं करायचं आहे का? नाही, हे शेड्यूल ड्रगचं करायचं आहे. त्यातले त्यात लक्षात घ्या, त्यातले त्यात तुम्हाला हे कुणाचं मेंटेन करायचं आहे, शेड्यूल H1, ठीक आहे, आणि शेड्यूल X. तुमच्याकडे नार्कोटिक्स असेल तर नार्कोटिक्सचं सेपरेटच मेंटेन करा, ठीक आहे. हे शेड्यूल H1 साठी हे असं मेंटेन करा, ठीक आहे. H साठी पण करणं गरजेचं आहे, पण H साठी तेवढं तुम्हाला स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्या जात नाही. H1चं तुम्हाला सगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं आहे. आणि शेड्यूल Xचं 2 रजिस्टर वेगळे पाहिजेत तुमच्याकडं. शेड्यूल H1 जे हार्ड करतायत, ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर नाही त्यांच्याकडे, ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे ते ऑनलाईन प्रिंट करून फाईलला फक्त लावून ठेवायचं. तुमचा मंथली रिपोर्ट असेल किंवा 2-3 महिन्याचा काय रिपोर्ट असेल, ठीक आहे. फक्त लक्षात घ्या, इथं जे कोणी शेड्यूल H1चं रेकॉर्ड आपण ठेवणार आहोत, ठीक आहे, शेड्यूल H1 रेकॉर्ड सेपरेट रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलं. शेड्यूल H1चं सेपरेट आणि Xचं सेपरेट, दोन्हीचं सेपरेट रजिस्टर. सॉफ्टवेअरवाल्यासाठी टेन्शन नाही आहे, प्रिंट मारा, मेंटेन ठेवा, ठीक आहे. रेकॉर्डेड इन सेपरेट रजिस्टर ॲट द टाइम ऑफ सप्लाय, गिव्ह द नेम अँड ॲड्रेस ऑफ प्रिस्क्रायबर, नेम ऑफ पेशंट, ठीक आहे, नेम ऑफ, हे सगळं रेकॉर्ड ठेवायचे. शेड्यूल H1 साठी 3 वर्ष तुम्हाला रेकॉर्ड ठेवायचं, सांभाळायचे, लक्षात ठेवा, ठीक आहे. जर समजा, ठीक आहे, मेंटेन फॉर 3 इयर्स, लक्षात घ्या. सच रेकॉर्ड किती वर्षासाठी, लास्ट जे आज बिल मारला असेल तर 3 वर्षासाठी शेड्यूल H1चं तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची. का सॉफ्टवेअर आता आहेत, जे सॉफ्टवेअर नाहीत त्यांनी रजिस्टर बनवा. ज्यांच्याकडे सॉफ्टवेअर आहेत त्यांनी मंथली रिपोर्ट प्रिंट करायचं तर मंथली करा, किंवा 6-6 महिन्याचं प्रिंट करायचं आहे. 5 तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही प्रिंट करून फाईलला लावून ठेवा. शेड्यूल H1ची फाईल, शेड्यूल Xची फाईल. नसेल तरी शेड्यूल Xची फाईल लावून ठेवा. नसेल तरी शेड्यूल Xची फाईलमध्ये कोरं लावा, पण प्रिंट मारा आणि कोरं लावा की आम्ही शेड्यूल Xचं काही करत नाही, ठीक आहे. हे एक आहे. आणि शेड्यूल Hचं पण मारून ते पण मेंटेन ठेवा. वाटलं तर शेड्यूल Hचे तुम्ही जर डॉक्टर प्रिस्क्राईब असतील, ओके, तर ते पण तुम्ही डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेलं असताच. डॉक्टरशिवाय प्रिस्क्रिप्शनशिवाय काही द्यायचं नाही आहे. तर काय करायचं, आजूबाजूचे जे काही डॉक्टरचे तुम्हाला चिठ्ठ्या येतात त्यांचं सगळं मेंटेन ठेवा आणि त्याच्यानुसार प्रिंट करून फाईलला लावून ठेवा. आता बघा, लक्षात घ्या, तुम्हाला हे सांगितलं, पण मी ह्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेन काय ठेवायचे, एक सेल बिल मेंटेन ठेवायचे, हे तर रेकॉर्डचं झालं. दुसरं काय मेंटेन ठेवायचं, लक्षात घ्या. द ऑप्शन टू मेंटेन द प्रिस्क्रिप्शन रजिस्टर मेंटेन करा, कॅश ऑर क्रेडिट मेमो. प्रिस्क्रिप्शन रजिस्टर मेंटेन केलं, तुम्हाला हे ऑनलाईनवाल्याला प्रिंट मारायचं. दुसरं कॅश आणि क्रेडिट मेमो जर असतील, म्हणजे मारले, जे काही सेल देतो आपण,
जे काही सेलचं बिल येते एक कॉपी कस्टमरला आणि एक आपल्याला ठेवतोय, ती कॉपी आपल्याला काय करायची, मेंटेन ठेवायची. त्या कॉपीवर डॉक्टरचं नाव, ॲड्रेस, पेशंटचं नाव, त्याचा नंबर असेल तर नंबर, सगळ्या गोष्टी तिथं काय करायच्या, आणि शेवटी फार्मसिस्टची सिग्नेचर, ते रेकॉर्ड पूर्णपणे आपल्याकडे मेंटेन ठेवायचं आहे. ठीक आहे. ते तुम्ही जर शेड्यूलनुसार जर सेपरेट केलं तर वेल अँड गुड. एचवाले वेगळे बिल, H1वाले वेगळे बिल आणि एक्सवाले वेगळे बिल, वेल अँड गुड. रिपोर्ट तर वेगळे ठेवायचे, पण बिल पण सेपरेट केले तर अधिक उत्तम. कारण की जर ड्रग इन्स्पेक्टर आला तर तो अर्धा घंटा थांबतो, बऱ्याच ठिकाणी 1 घंटा थांबतो, काहीच गरज नाही. सगळा रेकॉर्ड व्यवस्थित असेल तर 10 मिनिटं सुद्धा थांबणार नाही. ठीक आहे. मग त्याला त्रास द्यायचा असेल तर तो देईल, भ्यायचं नाही त्याच्या त्रासाला. ठीक आहे, काही भ्यायचं नाही त्याच्या त्रासाला. पण तुमचं जर सगळं मेंटेन असेल तर कोणीही काही करू शकत नाही. दुसरी गोष्ट बघा, लक्षात घ्या शेड्यूल एक्सच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. बघा, प्रिस्क्रिप्शन कॉपीचं इम्पॉर्टन्स शेड्यूल H1 मध्ये आणि जे H1चे ड्रग आहेत आणि जे एक्सचे आहेत. बघा लक्षात घ्या, H1 मध्ये कुठं असं विशेष मेन्शन केलेलं नाही आहे, बट ठीक आहे, प्रिस्क्रिप्शन शिवाय द्यायचं तर नाहीच. शेड्यूल H1, X कोणतीच मेडिसिन विदाऊट प्रिस्क्रिप्शन द्यायची नाही आपल्याला. आता तुम्ही म्हणताल नियमानं बघितलं तर बऱ्याचशा सर्दी खोकले फिकले गोळ्या आम्ही डायरेक्ट देतो. ओके, पण ते कायद्यात क्लूफॉल आहे, देतात तुम्ही, पण नियमानं तसं अलाउड नाही आहे. डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनचा आधार घ्या. ठीक आहे, त्याच्याशिवाय नाही. आता बघा लक्षात घ्या, काय करायचं आहे. ठीक आहे, जर इथं प्रिस्क्रिप्शन H1चं पाहिजे आपल्याला मेंटेन केलेलं, सगळे प्रिस्क्रिप्शन शिवाय द्यायचे नाहीत, बट प्रिस्क्रिप्शन शॅल बी इन डुप्लिकेट. कोणाचं बघा, शेड्यूल एक्स जे आहेत नार्कोटिक्स ड्रगचं काय सांगितलेलं आहे, प्रिस्क्रिप्शन शॅल बी डुप्लिकेट, 1 कॉपी ऑफ विच शॅल बी रिटेन बाय द लायसन्सिस फॉर द पिरियड ऑफ 2 years. बघा आपल्याला काय करायचंय, शेड्यूल एक्सचं प्रिस्क्रिप्शनची कॉपी झेरॉक्स ठेवायची आपल्याकडं. बाकीचे शेड्यूल H1चे प्रिस्क्रिप्शन जर तुम्ही ठेवले नाही ठेवले तरी तेवढा तुम्हाला अडचण होणार नाही, पण एक्सच्या प्रिस्क्रिप्शनची कॉपी तुमच्याकडे असले पाहिजे. शेड्यूल एक्सच्या प्रिस्क्रिप्शनवर सप्लाय, ओके, आणि तिथं सप्लायचा स्टॅम्प असतो. ठीक आहे, बघा लक्षात ठेवा, प्रिस्क्रिप्शनची कॉपी 2 वर्ष तुम्हाला ठेवायची आहे. दुसरं, सप्लाय जो आहे तुमच्याकडे, जो सप्लायचा स्टॅम्प असतो कंपल्सरी, तो स्टॅम्प त्याच्यावरती मारायचा आहे, मारून त्याची झेरॉक्स आपल्याकडे ठेवायची. शेड्यूल एक्सची किती वर्षासाठी ठेवायची, 2 वर्षासाठी प्रिस्क्रिप्शनची, शेड्यूल एक्सच्या प्रिस्क्रिप्शनची मेंटेन ठेवायची आहे. H1ची ठेवली तर वेल अँड गुड, पण H1ची ठीक आहे, तर H1चे तेवढं ते प्रिस्क्रिप्शन प्रत्येक बघणार नाहीत, पण रेकॉर्ड बघणार, कोणत्या डॉक्टरने दिले, काय दिले वगैरे वगैरे. पण प्रिस्क्रिप्शन एक्सचं इथं चेक होणार. त्यामुळे शेड्यूल एक्सच्या बाबतीत तुम्ही उगाच काहीतरी ठेवू नका, स्ट्रिक्ट ॲक्शन तुमच्यावर होऊ शकते. झोपेच्या गोळ्या ज्या असतील, इलिगल मेडिसिन विकल्या जातात मार्केटमध्ये, त्याच्या नादी लागू नका. ठीक आहे, तर लक्षात घ्या ही गोष्ट आहे. सप्लाय ऑफ अ ड्रग स्पेसिफाईड इन द H1 आणि X रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर हॉस्पिटल डिस्पेन्सरी नर्सिंग होम शॅल बी मेड अगेन्स्ट द साइन ऑर्डर इन रिटर्न विच शॅल बी. बघा, होलसेलवाल्याला सुद्धा जे काही सप्लाय केला असेल, हॉस्पिटलला केला असेल, ते सुद्धा रेकॉर्ड मेंटेन ठेवा साइन सिग्नेचर. ठीक आहे, 2 वर्षासाठी रेकॉर्ड काय करायचं, मेंटेन ठेवायचं आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ही रिटेलवाल्यासाठी मी खास करून सगळं बोलतोय, तर तुम्हाला लक्षात आले. बघा, H1चं जर तुमच्याकडं प्रिस्क्रिप्शन ठेवता आलं तर वेल अँड गुड. एक्सचं कंपल्सरी प्रिस्क्रिप्शन ठेवायचं, सप्लाय स्टॅम्प मारायचा आहे तिथं, आणि त्याची कॉपी आपल्याकडे ठेवायची. ऑनलाईन करत असाल तर त्याचं प्रिंट रिपोर्ट आणि फाईल मेंटेन ठेवा. 3 फाईल बनवा, H1 आणि X, तिन्हीचे रिपोर्ट ऑनलाईन प्रिंट मारा आणि तुमच्या ह्याच्यात ठेवा. सॉफ्टवेअर जर तुम्हाला काय अडचण असेल तर मी, माझा नंबर तुम्हाला डिस्प्ले होतोय, तुम्हाला सॉफ्टवेअर जर कोणाला घ्यायचं असेल तर एक चांगलं सॉफ्टवेअर मी सजेस्ट करेल, तुम्ही मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, तर लक्षात घ्या, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला काय करायचं आहे, मेंटेन करायच्या आहेत. ठीक आहे, तर हे सगळं जर मेंटेन केलं तर मला वाटत नाही की तुम्हाला काय अडचण येईल. पण जर आपल्याकडं शेड्यूल एक्स तुम्ही इलिगल विकत असाल, प्रिस्क्रिप्शन नसेल, कोणतेही सेल बिल मारलेले नसतील, बिलाचं रेकॉर्ड नसेल, बिल पण वेगळे ठेवा, यांचे बिल पण वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करा सगळे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, होलसेलकडून जे बिल आलेले आहेत ते पण सेपरेट ठेवा. ओके, ज्या पार्टीकडून, पार्टी वाईज जर तुम्हाला ज्या 10-12 पार्टीज असतील तुम्हाला माल सप्लाय करणाऱ्या, त्या पार्टी वाईज बिल सेपरेट करता आले तर पार्टी वाईज करा. ठीक आहे,
कोणाकडून कोणतं आले हे तर तुम्हाला इथं कळणारच आहे, पण पार्टी वाईज जर दाखवायचं जर कोणी जर म्हटलं ड्रग हे कुठून आले कोणाकोणतं ते आपल्याला मेंटेन त्याच्या पार्टी वाईज सेपरेट करा, रजिस्टर होऊ द्या फाईल. मेडिकलमध्ये रेकॉर्ड म्हणून एक सेपरेट रखाना करा, त्याच्यात हे सगळं रेकॉर्ड ठेवून द्या. कायमस्वरूपी जर लिगल आपण वागलो तर आपल्याला कोणाला हप्ता द्यायची गरज नाही, ओके, पाकिट द्यायची गरज नाही. व्यवस्थित आपण लिगलाईज सगळं केलं तर. नसेल केलं तर मग ते पैसे तुम्हाला माहिती आहे काळा बाजार कसा आहे, तसं IAS तुकाराम मुंडे आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मेडिकलमध्ये विदाऊट बिल नाही आहे तुमच्याकडे काही मेडिसिन असतील तर ते चालणार नाही. त्यातले त्या स्पेसिफिक ह्या ज्या सडेनाफिल आहे, विगोर, व्हॅग्रा वगैरे ज्या मेडिसिन इलिगली भरपूर फार्मासिस्ट सेल करतात, तर लक्षात घ्या ह्याच्यावरती बंधन आहे, हे तुम्ही सेल करू शकत नाहीत इलिगली, ओके. पुढं सेक्शुअली स्टिम्युलंट म्हणून हे वापरलं जातं, पण हे अलाउड नाही आहे, ठीक आहे. ह्याचं बिल नसतं तुमच्याकडं, पण रेकॉर्ड आणि बिल आणि प्रिस्क्रिप्शन जर तुम्ही मेंटेन ठेवलं तर हे सेल करू शकता. विदाऊट प्रिस्क्रिप्शन सेल करणं अलाउड नाही. दुसरी गोष्ट, किट आहेत अनवॉन्टेड किट्स, MTP किट, ठीक आहे. तर ही MTP किट सर्रास इलिगल विकल्या जाते, ठीक आहे. तर त्याचं रेकॉर्ड तुमच्याकडे जर बाजूला जर गायनाकोलॉजिस्ट असतील, ते प्रिस्क्राईब करत असतील तर तुम्ही जर रेकॉर्ड ठेवलं तर सेल करू शकता. पण विदाऊट प्रिस्क्रिप्शन इलिगली मेडिकल स्टोअरमधून जर कुठं सेल करत असाल तर हा धोकादायक आहे, हे तुम्ही सेल करू नका. दुसरं, हे बाबा जॉइंटेक्स वगैरे काही मेडिसिन्स असतील, काही आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्या विदाऊट बिल असतात. मुगले आझम नावाचं आहे बघा एक, मुगले आझम, ठीक आहे, सेक्शुअली स्टिम्युलंट म्हणून दिलं जातं, आयुर्वेदिक लय पॉवरफुल नाही, त्याच्यामध्ये भेसळ असू शकते, त्याचं बिल कुठेही भेटत नाही तुम्हाला. बिल जर होलसेलवाल्याकडून बिल आलं असेल माल तर तुम्ही ठेवू शकता, पण जर बिल नसेल तर तुम्ही ते ठेवू शकत नाहीत, हे इलिगल कन्सिडर होतं. ह्याचं तुम्हाला बिल असणं गरजेचं आहे, पण ह्याच्या नादी लागूच नका. 5-10 रुपयासाठी तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करून घेताल, ठीक आहे. हां, प्रॉपर होलसेलचं बिल असेल, प्रिस्क्रायबरचं प्रिस्क्रिप्शनचं बिल असेल, ते रेकॉर्ड मेंटेन असेल तर मग काय अडचण नाही, ठीक आहे. पण हे बिलमध्ये येत नाहीत, विदाऊट बिल मागवले जातात आणि सर्रास ह्याचा डुप्लिकेशन करण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे सर्रास इथं इलिगल व्यवसाय करायचा खूप मोठा असतो, पण ह्याच्यात अडकू शकतात आणि ह्याच कारणानं मेडिकल स्टोअर तुमचं बंद राहू शकतं, तुमच्यावरती ॲक्शन केल्या जाऊ शकते. हे मेजर कारणं आहेत, ठीक आहे. तर बघा, आपलं सगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवायचं आहे. सगळं व्यवस्थित रेकॉर्ड ठेवलं तर आपल्याला तुकाराम मुंढे सर सपोर्टच करणार आहेत. उलट FDA कमिशनर म्हणून त्याची नियुक्ती झाल्यामुळं लीगल आणि चांगलं काम करणाऱ्या लोकांना खूप मोठं स्कोप निर्माण झाला आहे. बाकी फ्रॉड ॲक्टिव्हिटीला तर बंधन बसणारच आहे, ठीक आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.